इथे मामाची इथे ना असं टोपलीमध्ये फिश कोळंबी वगैरे घेऊन फोटो काढते आमच्या गावाला व्हिडिओ काढायची सांगाल आता बघू कसली गाबोळी हे बघेच नेल काय ते गाबोळी ती माशामधली आतली अंडी छोटी छोटी असतात. अरे अंडी स्नेहल भाव नाही 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 खाते माशाची अंडी ना कळलं मला ते छोटी छोटी ती पांढरी कोळंबी. काय हे वाला बोंबील? अरे ओली बोंबील आहे ना. हा ओले बोंबील पण करतात का? बागडा घे ओले बोंबील घे झालं. बागडा पण भारी आहे. बागडा खायला बोंबील घेऊ. कोळंबी पांढरी इथनं मागूया तुम्ही खाता कोळंबी? नाही खाते तिला नाही आवडती कोळंबी. नाही नाही हे खाते बाब हे बोंबील खाते ना फ्राय करून ना. हा चांगला का फ्राय करून ना. हा कशी दिली? 80 बघू ना काय 80-80 बोंबील बोंबील संपले. मोठे पाहिजे का? मोठे असेल तरच दे. किती मोठे खाते सांग मला. मम्मी घाबरते घेऊ ना. किती काढू? खूप नको. तेव्हा अर्धा किलो मध्ये एवढेच घातले बस झाले. कशी पुरतील एवढी चिकटे एवढी जाणार हे खाते सगळे खातात. आम्ही कोण नाही खात. आम्ही आलोय मामाच्या घराच्या बॅक साईडला. हा मामाच्या घराच्या मागचा एरिया आहे आणि हे जे इकडे डोंगर दिसत आहेत ना ते माथेरानचे डोंगर आहे. आणि इकडे पुढे ना एक वाडी आहे तिकडे आदिवासी लोक राहतात. ही ना ह्या वाडीला एक नाव आहे मी तुम्हाला ते नंतर सांगेल. तर ही जी वाडी आहे ना हे सगळे आदिवासी लोक राहतात इथे. ही त्यांची घरं आहेत. जे आता जे गेले ना ते इथले लोकलाइट्स आहेत. अरे तुषार आधी आम्ही यायचो ना तेव्हा असं नव्हतं इथे. खूप छोटी घरं होती आणि रोड पण साधा होता रोड. आता बऱ्यापैकी चांगलं केलं. रोड पण सिमेंटचा केलाय. वाव. इकडे माग आहे का? हो इथे ना ते लोक चाललेत ना. हा तिकडून मागे. स्नेहल हा आधीपासून असा रोड होता का? म्हणजे नाही जेव्हा आम्ही आधी यायचो ना वॉटरफॉलला तर तिथे सगळी शेती होती आजूबाजूला आणि छोटासा मातीचा रोड होता. तिथून येऊन हे इवन हे स्टेप्स वगैरे पण नव्हते हे. आणि मग इकडे आतमध्ये वॉटरफॉलला चालत जायचं. पण आता खूप डेव्हलपमेंट खूपच चांगलं केलं. सिमेंटचे रोड वगैरे येताना पण पूर्ण सिमेंटचा रोड आहे. आम्ही भाताच्या शेतीमधून चालत यायचो. हा रोडच नव्हता. तर हा रोड आहे ना हा हे जे दिसतंय ना हे हा पुढे ते जो डोंगर दिसतोय का पुढे त्या डोंगराच्या तिकडे वॉटरफॉल आहे. तर आता पाणी संपलंय त्यामुळे थोडंसंच आहे. तर आम्ही आधी 2 डोंगर पार करून वॉटरफॉलला जायचो.
आज आमचा नेरळमध्ये आहे डे 2. आम्ही वॉटरफॉलला चाललो होतो एकदा आणि तेव्हा आहे ना आता जो दुसरा रोड केलाय ना छोटा तोंड होतं याच्यातूनच जावं लागायचं. तर आम्ही चाललेलो आणि पप्पांचा ना अचानक पाय सटकला आणि पप्पांच्या अंगठ्याचं नख पूर्ण निघून आलो होतं. हो ॲज यू कॅन सी द ब्युटी ऑफ नेचर. सुंदर आहे, मस्त पाण्याचा खळखळ आवाज येतोय. मी अजून एक किस्सा सांगते तुला. माहिती का एकदा काय झालेलं, माझ्याकडे आयफोन होता ना तेव्हा यशला असाच फोटो घ्यायचा होता. तर यशनी पाण्यामध्ये फोन टाकला आणि फोटो घेत होता. तर माझा फोनच बंद पडला कारण की तो आधी एकदा पडलेला ना तर थोडंसं डॅमेज झालं. मग त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घुसलं थोडं. मी फर्स्ट टाइम आलो इथे, पण खूपच भारी म्हणजे प्लेस. ॲक्च्युली रेनी सीझनमध्ये आला असतो ना आपण तर जास्त पाणी मिळालं असतं आणि वॉटरफॉल पण आता नाही आहे त्यामुळे एवढंसंच पाणी आहे. परत चाललोय घरी आता. बस झालं, शॉर्ट ट्रिप होती त्यामुळं. एक मिनिट मी बोलते पडलो होतो मी आता. हा बोल. आम्ही ट्राय करूयात की नेक्स्ट इयर रेनी सीझनमध्ये जर पॉसिबल झालं तर वॉटरफॉलला येऊयात. नक्की नक्की नक्की. ते बोंबील केलेत, बोंबील फ्राय तयार होत आहे. मस्त सेंट सुटलेला आहे.